तर आता ऋग्वेदचा कॉल, मी जस्ट आलो होतो दुकानावरती आणि ऋग्वेदचा कॉल आला. तो म्हणे समोरच्या दुकानामध्ये त्याच्या वरती चाललो, बॅग बिग ठेवतो. हा पाहतो तो काय म्हणतो. अरे इकडे मोकळं आहे माझं, काउंटर नाही आहे, काउंटर इकडे आहे, कॅश काउंटर. आता बघू चला काय म्हणतो, काही नाही सांगतो तुम्हाला, दाखवतो. मग मैंने डब्बा आणला तर खालीच असा, जाऊ दे भूक लागेल नंतर जेवून घे. 4:15 वाजलेले या ठिकाणी. आपण 4:15 झाले, अजून लाईट आलेली नाही. 2-2:30 वाजता मी दुकानावर आलेलो आहे आणि 2-2:30 वाजताच लाईट गेलेली. अभ्यास करत बसले पण लाईट अजून आलेली नाही. तिथं फॅनचं बटन चालू आहे, ते पहा, दिसलं का ते पहा, फॅनचं बटन चालू आहे वरचं कोपऱ्यातलं. अजून लाईट आलेली नाही. आता काय करावं, लय गरम होते हा ना यार. आणि बाय द वे अक्षर कसे सांगा मला, गरीबाचं कसं तरी आहे. चांगला असेल तर सांगा, नसेल तरी सांगा, म्हणजे मी इम्प्रूव्हमेंट करेन. काय करावं यार, गरम होते, मच्छर चावते. बघू आता कधी लाईट येते. लय वैताग आला भाई. मोबाईल बघू वैताग आला. मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे. चार्जिंग लाईट मी आज चार्जर आणलंय, लाईट नाही, असा विषय. जाऊ द्या. आता हे चालू आहे माझं सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट आणि फोर्थ फिफ्थ एवढं बाकी आहे. एवढं झालं की मग मला काही कामाने मी तेवढं टाइमपास ठेवतो. म्हणलं लय बोर होते यार, काय पाहिजे ना. हे काही सर लाईट आलेली आहे. किती वाजून किती मिनिटांनी, 4:10 18 मिनिटांनी लाईट आली आहे. आणि मी जस्ट 4:15 ला एक शूट घेतला, ती लाईट नाही आलेली असं, लगेच लाईट आली 2-3 मिनिटात. लाईट पण किती निर्लज्ज. बरं वाटलं तर आता हवा खाऊ. फॅन किती जोरात फिरतोय बघा आमचा. करू शकत असं बसलोच होतो मी टाइमपास करत. वेळ झालाय. काय रे, काय करत होता? गाडीचा गेम. अरे दाखवत असे नीट, झूमच नाही झाला. कोणची गाडी आहे ती गाडी कोणची आहे? रॉयल रोल्स. रोल्स रॉयल्स आहे का ती? मग थांब तुला दाखवतो. ए बाई कशी चालते डायरेक्ट. जी वॅगन. अरे जी वॅगन कळतं का? अशी निघाली बाई डायरेक्ट. जी वॅगन आहे ती, रॉल्स रॉयल्स नाही. मित्रांनो संध्याकाळ झालीच होती आणि इतके सारे कस्टमर, हे ते इथं तर गंजच लागलेला अख्खा. तेव्हा ती इतके सारे कस्टमर आले एक आला, परत दुसरा आला, परत तिसरा आला. जे 4-5 कस्टमर लगातार झाले माहिती का. एवढा गर्दी नव्हती. दुपारी लाईट देखील नव्हती आणि आज एवढी अचानक गर्दी होती संध्याकाळची, बघितलं ना. चला आता एवढा आवरतो मग भेटतो. गाईज आता जस्ट इतक्यात माझं आवरून झालं आणि लगेच लाईट गेली. आता काय करावं यार, अख्खा अंधार झालेला आहे. म्हटलं आवरून मस्त बसून का फॅन खाली आरामशीर. लाईट गेली, आता काय करायचं. हे बाकी लाईट गेलेली, काय करावं. कस्टमर हा कस्टमर खाली. पराग भाऊ, आदित्य, अंकुश आलेले. का पराग भाऊ काय म्हणतात, काय रील शूट झाले. हा काय म्हणत होते भाऊ, काय म्हणता भाई फोटोग्राफी. आता तुम्ही गेले होते का नाही गणपतीचा फोटोशूट करायला? नव्हते गेले का बरं? चालू होतं. असं छत्री नव्हती का घरी? छत्री पण असते ना, छत्री नावाची गोष्ट ती माहिती का तुम्हाला? ते पाण्यापासून अडवते ती. मोबाईल घेतला ना भाई, नवीन मोबाईल घेतला, पार्टी कसं असं म्हणजे तू बोलू नको ये, पण ते असं एकदम काय चाललंय. अरे भाई पाठांतर कसली पाठांतर करतो तुला माहित नाही? अरे पण तू सांगशील तर कळेल ना. तुम्ही ना काय ऐकू रील पा. इट्स तो येतो.
तर मित्रांनो आपण आलेलो आहे घरी या ठिकाणी. प्रणव दादाने सोडलं. चलो बाय. आपली लाईट आहे, लाईट आहे असेल फक्त आता येईल. पण आता चला आपली गाडी लावलेली. 4 व्हीलरने आल्या अजून 4 व्हीलरली. तर आता आहे ना टाईम दाखवतो तुम्हाला. टाईम झालेला आहे 10:30. मम्मीचे फोन 2-3 मम्मी जेवायला कसते गेलं. जेवण झालंय आणि आता आपण चाललेलो आहे गाडीतून एक बाटली आणायची. टू व्हीलरच्या डिकीतून औषधाची बाटली आणायची. अंधार. दॅट्स अवर औषधाची बाटली. औषध घेतली. मोठं कपडे घातले एवढ्यासाठी दुकानाची सवय लागली. आलं घर. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे झोपायला. आता वाजले आहेत 11:15. फोकस होत नाही यार 65. जाऊ द्या. 11:15 झाले आणि ब्लॉगची एंडिंग करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर तुमचं काही असेल, काही कमतरता पडली असेल, काय असेल तर मग कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करू. ठीक आहे. धन्यवाद. बाय बाय. भेटूया उद्या.